महोदय, हा जो प्रश्न आहे तो अतिशय संवेदनशील प्रश्न आहे आणि या प्रश्नामध्ये दोन शब्द अतिशय महत्वाचे आहे. ते आहे शाळाबाह्य आणि दुसरं आहे स्थलांतरित. शाळाबाह्य आणि स्थलांतरित हे जर आपल्याला कंट्रोल करायचं असेल तर अर्बन डेव्हलपमेंट, एज्युकेशन आणि महिला व बाल हे तीन डिपार्टमेंटचं कोऑर्डिनेशन अतिशय गरजेचं आहे. अध्यक्ष महोदय, न्यू एज्युकेशन पॉलिसी बद्दल आपण बोलला. अध्यक्ष महोदय, एक मिनिट, थोडक्यातच प्रश्न करते, पण हे कोऑर्डिनेशन जोपर्यंत बरं सरकार हे कोऑर्डिनेशन करणार का, हा माझा एक पहिला प्रश्न आहे. दुसरं असं, स्थलांतरित मुलांसाठी एक विशिष्ट ऍप मेळघाटमध्ये डेव्हलप केलं होतं मागच्या काळामध्ये. ते ऍप सरकारला देखील आम्ही सबमिट केलं होतं. त्या ऍपचा अजिबात उपयोग होत नाही आहे. जी शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलं असतात ते मुलं वीट भट्ट्यांवर आणि कुठेतरी भीक मागत असतात. त्याच्याकडे पण आपण लक्ष देत नाही आणि आपण म्हणतो की आपण शाळा चालवतो स्पेशल, त्या शाळा देखील चालत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आपण एकीकडे, अध्यक्ष महोदय, आपण एकीकडे शिक्षक आहात असं म्हटलात, पण दुसरीकडे शिक्षकांची एवढी कमी आहे. तुम्ही शिक्षकांची भरती आणि कधी कंप्लीट करणार आहात? ऍप स्थलांतरित मुलांसाठी ऍप तो कधीपर्यंत येणार आहे? शाळाबाह्य आणि स्थलांतरित मुलांना जर आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं असेल तर अर्बन डेव्हलपमेंट, शिक्षक विभाग आणि महिला व बाल कल्याण विभाग याचं कोऑर्डिनेशन कधीपर्यंत करणार आहात? हे नाही झालं तर काही होऊ शकत नाही. अध्यक्ष महोदय, ही चांगली सूचना आहे. या विषयाचं ज्याला ब्रीफिंग, अध्यक्ष महोदय, या विषयाचं ज्याला ब्रीफिंग घेत होतो त्याच वेळेला मी सूचना दिलेल्या आहेत की महिला बाल कल्याण बरोबर आपली मीटिंग ठेवा, कारण त्या ठिकाणी ज्या अंगणवाड्या आहेत या महिला बाल कल्याण खाली येतात. त्याच्यामुळे आपली सूचना योग्य, त्याची ऑलरेडी अंमलबजावणी करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत. मंत्री महोदय, दुसरा प्रश्न असा आहे, मंत्री महोदय, मला वाटतं बऱ्याचशा सदस्यांना या विषयात त्यांचे प्रश्न आहेत. आपण त्याचबरोबर युडी आणि महिला बाल कल्याण या तिन्ही खात्यांच्या मंत्र्यांनी एकत्र बसून सदस्यांना घेऊन हे अधिवेशन संपण्यापूर्वी बैठक घेऊन समाधानकारक उत्तरं द्यावी. होय होय अध्यक्ष महाराज. झालं ना? झालं. एक मिनिट, सागर साहेब काय देतो देतो देतो. मी सरकारचं अभिनंदन करतोय. याचा पुढे बोगस शाळा, बोगस शिक्षक आणि बोगस विद्यार्थी याचा सर्वे होत होता. ही पहिली सरकार आहे अध्यक्ष महोदय, या सरकारमध्ये रीतसर पद्धतीने भले का कमी दिवस होईना विद्यार्थी शाळेत काय येत नाही याचा सर्वे सरकारचा. अध्यक्ष महोदय, प्रश्न आहेत माझे अध्यक्ष महोदय, प्रश्न आहेत ना, हे प्रश्न आहेत अध्यक्ष महोदय माझे. आणखीन लोकांचे विषय तपासून घ्या किती वेळ बोललेत ते. माझा स्पेसिफिक दोन प्रश्न आहे अध्यक्ष महाराज, दोन प्रश्न आहेत. शाळेमध्ये विद्यार्थी न जाण्याचा कारण एक, सगळे कारण वेगवेगळे असू शकतात. एक कारण अध्यक्ष महोदय, सुनीलजी, हो मंत्री, माजी मंत्री महोदय, बोला, मी ऐकतोय, बोला तुम्ही. एक विषय अध्यक्ष महोदय, शाळांना अनुदान देत नाही आपण. स्पेसिफिक प्रश्न विचारा. स्पेसिफिक प्रश्न आहे ना, विचारा. अध्यक्ष महोदय, अनुदानी शाळा जिथपर्यंत वाढणार नाही तिथपर्यंत खाजगी शाळांमध्ये जाण्याला गरीब माणसाला परवडणार नाही आहेत. हे विद्यार्थी कुठल्याही श्रीमंत परिवाराचे नाही आहेत. आपण अनुदानाच्या शाळेच्या संदर्भामध्ये जो निर्णय अध्यक्ष महोदय, मी उदाहरण म्हणून सांगतोय, वानगी दाखल या नागपूर शहराची बिशप कॉटन शाळा माझा जन्माच्या 100 वर्ष अगोदर सुरू झाली. प्रश्न आहे ना, ते माझा जन्माचा 100 वर्ष अगोदर. आता तुमच्या प्रश्नावरती चिन्ह कुठे टाकायचं हेच मला समजत नाही. अध्यक्ष महोदय, ना मी बसतो, मी खाली. नाही अध्यक्ष महोदय, मी बसतो. सभापती, अध्यक्ष महोदय, हो दे, उत्तर तर घेऊया. बोला बोला. अध्यक्ष महोदय, शेजारच्या राज्यामध्ये आताचे माननीय पंतप्रधान तत्कालीन मुख्यमंत्री असताना शाळा चलो अभियान चालवायचे. ते मंत्री जायचे, आमदार जायचे, नगरसेवक जायचे, खासदार जायचे, शैक्षणिक आणि बाकीचे अधिकारी, कलेक्टर जायचे. हे शाळा सुरू करण्याच्या अगोदर 1 महिना अगोदर शाळा चलो अभियान करत होते. त्यामुळे सर्वात जास्त कमी विद्यार्थी शाळेत जाणारं कुठला राज्य असेल तो आपला शेजारचा राज्य आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण या राज्यामध्ये, आपण क्रांतिकारी इनोव्हेटिव्ह विचाराचे मंत्री आहात, शाळा चलो अभियान आपण या शैक्षणिक वर्षाचा अगोदर प्लॅन करून सर्व अधिकारी, सर्व जनप्रतिनिधीला घेऊन सुरू करणार का, असे दोन प्रश्न अध्यक्ष महोदय. अध्यक्ष महोदय, असे अभियान चालू करण्यात येईल आणि दुसरं बिशप कॉटनच्या संदर्भात चौकशी करण्याचे आदेश मी ऑलरेडी, मी बैठक घ्या म्हणून सांगितलंय. शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय, बोला. शेवटचा प्रश्न हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे.
आणि युपीएच्या कालखंडामध्ये आपण शिक्षण हक्क कायदा देण्यात आला, राज्यघटनेमध्ये बदल करून हक्क दिला, त्या बालकाला दिला. त्या 6 वर्षाचं होणारं बालक शाळेत आलं पाहिजे, शाळेत शिकलं पाहिजे, शाळेत टिकलं पाहिजे, असं त्याचं सूत्र आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सागरजी असं म्हटले की हा नवीन आमच्या सरकारनं सुरू केलं, असं नाहीये, हे चाललेलं आहे. परंतु आता जी आकडेवारी आली हे माहितीच नाही त्यांना. अध्यक्ष महोदय, ही जी आकडेवारी 3000 मुलं फक्त शाळा बाह्य, आपल्याला खरं वाटतं का? अध्यक्ष महोदय, आपण सांगा की 3000च मुलं या राज्याचे, फक्त 3000 मुलं शाळेच्या बाहेर आहेत, हा आकडा योग्य आहे का? अध्यक्ष, मेळघाट जरी यांनी तपासला फक्त तरी हजारांना मुलं निघतील, आदिवासी भागात निघतील. निम्या ठिकाणी अनेक पाडे आहेत, वाड्या आहेत, डोंगरामध्ये घरं आहेत. आपण त्या जरी कुठेही मुलगा असला एखादा एक बालक, त्याच्या शिक्षणाची व्यवस्था करण्याची जबाबदारी ही सरकारची. आता एका बालकाकरता जबाबदारी आहे. अध्यक्ष महोदय, हे 3000 बालक फक्त शाळा बाह्य म्हणणं हे अत्यंत चुकीचं. याचा अर्थ सर्वेक्षण योग्य झालेलं नाही. हे सर्वेक्षण पुन्हा एकदा आपण सर्व करणार आहात का? अध्यक्ष महोदय, दरवर्षी सर्वेक्षण होतं आणि जो मुद्दा सागर साहेबांनी उपस्थित केलेला अतिशय महत्वाचा आहे. आपण म्हणता की शिक्षणाच्या संदर्भात शाळांना मदत केली पाहिजे. आम्ही जवळजवळ 1100 कोटी रुपयाची यंदा तरतूद केली आणि 60,000 शिक्षकांना आम्ही मेन स्ट्रीम मध्ये आणलं. ही वस्तुस्थिती आहे. हे सर्व लोक वंचित होती. त्यानंतर 30,000ची भरती, पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिक्षकांची भरती सुरू झालेली आहे आणि ही 50,000 पर्यंत आम्ही म्हटलेलं आहे. जर आमचं आधार कार्ड लिंकिंग झाल्यानंतर आम्हाला भरती ही प्रोसेस असते. अध्यक्ष महोदय, ही प्रोसेस असते. अध्यक्ष महोदय, मला आपण उत्तर दिल्यानंतर त्यांचं उत्तर झाल्यावर देतो. हो, पण पूर्ण होऊ दे उत्तर पूर्ण झाल्यावर. अहो, तुमची हरकत घ्या, पण उत्तर पूर्ण तर होऊ दे. उत्तर पूर्ण करा. अध्यक्ष महोदय, उत्तर पूर्ण झाल्यावर तुम्ही हरकत घ्या. उत्तर पूर्ण करा. अध्यक्ष महोदय, पूर्ण तर घ्या उत्तर. अध्यक्ष महोदय, अहो, त्यांचं पूर्ण उत्तर आहे का? अध्यक्ष महोदय, भरती प्रक्रिया असते. त्या ठिकाणी आपल्याला रोस्टर चेक करायला लागतो. त्यानंतर शिक्षणाचा दर्जा वाढावा म्हणून पहिल्यांदाच या शासनाने ज्या सरसकट शिक्षकांच्या बदल्या होत होत्या त्या सुद्धा थांबवलेल्या आहेत. एकाच शाळेवर त्यांनी कॉन्सन्ट्रेशन करावं, क्वालिटी एज्युकेशन द्यावं, याच्यासाठी हा निर्णय घेत असताना जे सिनियर शिक्षक होते आणि जे कठीण भागामध्ये केले होते त्यांना सुद्धा आम्ही एका जागेवर आणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ही भरतीची प्रक्रिया पूर्ण होत असताना सगळ्या जिल्ह्यांचं रोस्टर आम्ही कंप्लीट करून घेतलेलं आहे आणि मुलांना चॉईस द्यायला लागतो. तो चॉईस सुद्धा आता त्यांना प्रत्येक जिल्ह्याचा देण्याचा मार्ग त्यांचा मोकळा झालेला आहे. त्याच्यामुळे हे सगळं जर पेंडिंग असेल तर पेंडिंग केल्यानंतर कोणी कोर्टामध्ये गेलं असतं तर ही भरती थांबली असते. आम्ही अत्यंत चोख अशी व्यवस्था केलेली आहे आणि हे केल्यानंतर भरती चालू आहे. तुम्ही साईटवर जाऊन बघा की त्यांचं जिल्ह्याची मागणी जरा मला पूर्ण करून द्या, कारण महत्वाचं उत्तर आहे. जिल्ह्याची माहिती दिल्यानंतर त्या उमेदवाराला चॉईस असतो की कुठल्या जिल्ह्यामध्ये जावं, कारण त्यांनी कायमस्वरूपी तिथं राहायचं आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याची त्या ठिकाणी रोस्टर पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणची साईट ओपन करण्यात येते. त्या विद्यार्थ्याला चॉईस देण्यात येतो की तुला कुठल्या जिल्ह्यामध्ये जायचं आहे आणि ती प्रक्रिया त्यांनी प्रत्येकाने मागणी केलेली आहे. तुम्ही साईटवर जाऊन बघा. आम्ही त्यांना जो वेळ दिलेला आहे त्या वेळामध्ये, कारण रोस्टर तर पूर्ण झाला पाहिजे, तो काही शिक्षण खात्याकडे नसतं. समाज कल्याणने हा रोस्टर चेक करायचा असतो. चेक केल्यानंतर त्यांना ती संधी दिलेली आहे. त्यांनी चॉईस करून त्या जिल्ह्यामध्ये ते जातील, परंतु याच्या पुढच्या काळामध्ये त्यांना त्याच जिल्ह्यामध्ये राहायला लागेल. नाहीतर बदलीच्या मागे शिक्षक असतात. हे आम्ही बंद केलेलं आहे. हा नवीन निर्णय. विरोधी पक्ष नेते अध्यक्ष महोदय, हरकत काय ऐकूया ना. सन्माननीय मंत्री महोदय, चुकीचं रेकॉर्ड म्हणून मी हरकत घेतली होती. त्यांच्या उत्तराला माझी हरकत होती. तुम्ही मला त्यावेळेस थांबवायला पाहिजे होतं. सगळं रेकॉर्डवर आल्यावर त्याला हरकत करत परत उपस्थित करायची. ते म्हणतायत की पहिल्यांदा त्यांनी शब्द वापरला होता, राज्यात नोकर भरती शिक्षकांची केली गेली, सुरू झाली. नाही, तुम्ही म्हणाला तुम्ही रेकॉर्डवर तपासून पहा. त्यावेळेसच मी आक्षेप घेतला.
तुम्ही केली म्हटलं. तुम्हाला एका शिक्षक विद्यार्थिनीने